आज काय झालंय बरं तुम्हाला? तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे? अहो लालेशी, लई प्रेम आहे हो, लई प्रेम आहे. पहिलं माझ्या आईवर प्रेम, मग तुमच्यावर. आयुष्यात फक्त मी तुमच्यावरच प्रेम केले. पण पुढं कधीतरी तुमच्या आयुष्यात दुसरी एखादी मुलगी आली तर? का आली आहे मुलगी आयुष्यात? अहो चेष्टा करताय का? माझ्या आयुष्यात कशाला कुठली पोरगी येईल? माझं आयुष्य मी कधीच तुमच्या नावावर केलंय. फक्त तुम्ही माझ्या आयुष्यात आहात, असणार आणि इथून पुढं कायम असणार. एवढी सुंदर सोन्यासारखी बायको माझ्या बरोबर असताना कुठली पोरगी माझ्या मागे लागेल बरं सांगा? माझी आई सांगायची, पुरुषाचा कधीच भरोसा नसतो. त्याच्या हातात गुलाबजाम असला ना तरी त्याला जिलेबी सोडवत नाही. म्हणून त्याला कायम मुठीत ठेवायला बघावं. पण मी जरा वेगळी आहे. मी मुठीत नाही ठेवणार तर माझा नवरा जिला मिठीत घेईल तिला वर पोचवणार. जामकर साहेब, ओ जामकर साहेब. साहेब, हे CCTV वाले, ह्यांना मी सगळं सांगितलंय, करतो बोललेत. हाँ, क्योंकि एक इथे लावायचा आहे, एक हॉलमध्ये लावायचा आहे. हो जाएगा साहेब. तुम्ही एकटे झाले? येतोय साहेब तो. हां. काय काय चालू आहे? हे कोण आहे? या डोळ्यातलं पाणी पाहून निर्णय बदललाय मी. म्हणजे CCTV कॅमेरे बसवून घेतोय. आता तुला पोलीस स्टेशनला यायची अजिबात गरज नाही. दादा असं काही करेल असं वाटलं नव्हतं. आता जर CCTV बसवले तर गोपाळची घरी आलेल्या दादाला लगेच कळणार आणि आता आम्हाला दोघांना घरी भेटताही येणार नाही. वो बडा एरिया कवर होना पाहिजे मागताय. हो जाएगा साहब. नाही, एक मिनिट दादा, तुला असं नाही वाटत आहे का या कॅमेराजमुळे माझी प्रायव्हसी जाईल? कशी जाते प्रायव्हसी? कुठे कॅमेरा लावायचा कुठे नाही लावायचा एवढं कळत नाही मला. इथे कॅमेरा लागणार म्हणजे लागणार, नाही तर तुझा मुंबईला. नाही जायचंय कुठे मला, आणि हे कॅमेरे पण नकोय. सतत कोणाची तरी नजर आहे माझ्यावर असं मला वाटत राहील. त्याचं काय? कुणाची नाही नजर, फक्त माझी नजर असणार आहे तुझ्यावर. बघ तुझ्याकडे 3 पर्याय आहेत. CCTV लागणार, दुसरं माझ्यासोबत रोज पोलीस स्टेशनला यायचं, तिसरं तू मुंबईला निघून जायचं.